आत्मवंदन. माधुरीताई, आशाताई, आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहात माधुरीताई व आशाताई यांचे मनापासून स्वागत. आयुर्वेद व साहित्य यांचा सुंदर संगम असलेल्या आजच्या आपल्या वक्त्या आहेत माधुरीताई वाघ. डॉक्टर माधुरीताई यांनी BAMS करून शरीरक्रिया आणि द्रव्यगुण यात MD केले आहे. त्यांनी संस्कृत विषयात BA व डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन मध्ये डिप्लोमा या पदव्या मिळवल्या आहेत. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे द्रव्यगुण विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. वनौषधींची किमया हा औषधी वनस्पतींवरील लेखसंग्रह तसेच मानस आयुर्वेद हे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांच्या संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर व इंग्रजी अनुवाद ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत व त्याबद्दल माधुरीताईंचा श्रद्धेय गोविंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार पण झाला आहे. ताईंचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय लेखन प्रसिद्ध झाले आहे. आयुर्वेद शास्त्रीय संमेलनात सादरीकरण पण ताईंनी केलेले आहे. ताई वेगवेगळ्या 16 पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यातील काही पुरस्कारांचा उल्लेख मी करते. वैद्य खणीवाले प्रतिष्ठान संशोधन संस्था पुणे यांच्याकडून आयुर्वेदातील अत्यंत प्रतिष्ठेचा वैद्य V.म. गोगटे वनौषधी पुरस्कार, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचा व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक रासवा योजना यांचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, निमा राष्ट्रीय स्त्री वैद्य परिषदेचा प्रथम पुरस्कार, वनौषधींची किमया या लेखसंग्रह पुस्तकात साहित्य विहाराचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, भारतीय स्त्री शक्ती वादविवाद स्पर्धा प्रथम क्रमांक, 2020 मध्ये आयुर्वेद परिवार राष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत घोषवाक्य व भाषण यांना प्रथम क्रमांक असे काही. आयुर्वेदाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसत्ता, तरुण भारत, लोकमत, सकाळ इत्यादी वृत्तपत्रात औषधी वनस्पतींवर जवळपास 100 लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. तसेच मुंबई, नागपूर दूरदर्शनवर 10-12, आकाशवाणीवर 29 व्याख्याने, विविध सामाजिक संस्थांमध्ये 100हून अधिक व्याख्याने ताईंनी दिली आहेत. विशेष म्हणजे पद्मश्री डॉक्टर विजय भटकर व पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ताईंच्या मानसायुर्वेद या मराठी भाषांतर ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे झाले. अमेरिकेतील पर्यावरण संमेलनात ताईंचा सहभाग होता. आयुर्वेदाचा अभ्यास सोडून कविता करणे हा पण एक ताईंचा छंद आहे व अनेक कवी संमेलनात त्या सहभागी आहेत. बडोदा येथील काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. आज माधुरीताई साहित्य दीपिका या सदरात डॉक्टर आशाताई पांडे यांच्या कार्यावर संवाद साधणार आहेत. आशाताई पण या कार्यक्रमात सहभागी आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. माननीय ऋताताई खापर्डे यांच्या साहित्य दीपिका या आभासी कार्यक्रमात जमलेल्या सर्व मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते. आज मी डॉक्टर माधुरी वाघ, साहित्य विहार संस्थेची उपाध्यक्षा, आपणाला साहित्य विहार संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय आशाताई पांडे, ऋताताई खापर्डे यांनी त्यांना सावली देणारा वटवृक्ष म्हटलेला आहे. विशब्द ज्ञानयोगिनी, महाराष्ट्रातील पहिल्या महिला मराठी गझलकार, बहुभाषिक लेखिका, पंचभाषिक कवयित्री, कुशल संघटक, नवोदित लेखणीचा दीपस्तंभ असणाऱ्या माननीय डॉक्टर आशाताई पांडे यांचा परिचय करून देण्याची संधी मला रामाच्या कृपेने मिळालेली आहे. माननीय आशाताईंना 18 मार्च 2026 रोजी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांनी डिलीट ही मानद उपाधी देऊन गौरविले आहे. अशी डिलीट पदवी प्राप्त विदर्भातील त्या पहिल्या व महाराष्ट्रातील दुसऱ्या साहित्यिक आहेत. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर आशाताई म्हणजे चालते बोलते विद्यापीठच जणू. म्हणूनच 14 जानेवारी 2024 रोजी विदर्भ साहित्य संघातर्फे माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते साहित्य सेवा गौरव या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेवर अपरंपार प्रेम करणाऱ्या आशाताईंचे बालपण खरे म्हणजे तेव्हाचे मध्य प्रदेश आणि आत्ताचे छत्तीसगडमधील खैरागडचे हिंदी भाषिकांचे. त्या माहेरच्या नलिनी दत्तात्रय शिवलकर
6 बहीण-भाऊ होते ते. त्यांना घरी नलू म्हणायचे. त्यांच्या मोठ्या ताई म्हणतात, "नलू लहानपणापासूनच विचारवंत व वयापेक्षा जास्त गंभीर होती." त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खैरागडलाच 1956 मध्ये झाले. तेव्हा तर माझा जन्मही झाला नव्हता. तेव्हाची व्हिक्टोरिया हायस्कूल खैरागड येथे त्या प्रथम श्रेणीत मॅट्रिक पास झाल्या होत्या. त्यांच्या खूप मैत्रिणी आणि त्याही सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या. त्यांची एक मैत्रीण होती दीपिका, बंगाली. पण दीपिकाचं त्या वयात लवकर लग्न झालं आणि ती शाळेत येऊ शकली नाही. आशाताईंना तिची काळजी, की आता 10वीची परीक्षा, मॅट्रिकची परीक्षा देणार कशी? आशाताई शाळा झाली की तिच्या घरी जायच्या, तिला शिकवायच्या आणि तिचा अभ्यास करून घ्यायचा. त्यावेळी रांजणगावला जाऊन परीक्षा द्यावी लागायची. तर आशाताई आणि ती दोघी पण रांजणगावला एका खोलीमध्ये राहून त्यांनी परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा काय आश्चर्य, दोघींनाही सारखेच गुण. तेव्हा त्यांच्या बहीण भावांच्या लक्षात आलं की नलू उत्तम शिक्षिका होणार आहे आणि त्यांनी ते त्यावेळी सिद्ध केलं. खैरागडच्या शाळेत असताना त्या इतक्या सुंदर निबंध लिहायच्या की प्रार्थनेच्या वेळी त्यांचे निबंध सर्व विद्यार्थ्यांसमोर, सर्व शिक्षकांसमोर वाचून दाखवायचे. तेव्हापासूनच वाचन, लिखाण आणि साहित्याची त्यांना आवड होती. 10व्या वर्गात असताना त्यांनी टिळकांवरची पहिली हिंदी कविता लिहिली. घन घन जीवन यान तुम्हारा, धन धन जीवन यान तुम्हारा, दिशी दिशी में है गान तुम्हारा. आणि ही तेव्हाची कविता अशा ते अजूनही गुणगुणतात, म्हणजे अजूनही त्यांच्या स्मरणात आहे. नंतर नागपूर विद्यापीठातून इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी या तीनही भाषा घेऊन त्यांनी 1960 मध्ये BA केले. BA झाल्या झाल्याच तुमसरच्या नव्याने उघडलेल्या कन्या शाळेत त्यांना शिक्षिका म्हणून बोलावण्यात आले. एवढ्या हुशार शिक्षिकेची मला वाटतं शाळा वाटच बघत होते. शाळेत नोकरी करता करताच त्यांनी हिंदीत MA केलं. हे शिक्षण प्रायव्हेट, कोणतीही महाविद्यालय नाही किंवा कोणीही मार्गदर्शक नाही. स्वतःच पुस्तकं जमायचे, सिलेबस समजावून घ्यायचे, वाचायचे व परीक्षेची तयारी करायची. त्यांचा अभ्यास इतका पक्का झाला की त्यांना अजूनही तो आठवतो. आणि त्यावेळचे दिग्गज कवी महादेवी वर्मा, जे गेय कविताकार होते, सुमित्रा नंदन पंत, जयशंकर प्रसाद यांचे महाकाव्य त्यांनी पाठ केले होते. त्यांचा अभ्यास दांडगा होता. अभ्यासवृत्तीमुळे त्यांनी त्या काळात खूप वाचन केले. जे जे वाचलं ते आत्मसात केलं, रुजलं आणि दूध पाण्यासारखं त्यांच्याशी अविभक्त होऊन गेलं. म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या स्वतःच त्या शिल्पकार झाल्या. त्या नुसत्या अभ्यासच करत होत्या असं नाही, तर आई-वडिलांना कामातही मदत करत होत्या आणि त्यांची सेवाही करायच्या. तुमसरला जेव्हा जेव्हा पुस्तके घ्यायला त्या युनिव्हर्सिटीवरून तुमसरहून नागपूरला यायच्या, हिंदी वाचनालयात किंवा युनिव्हर्सिटी वाचनालयात, तेव्हा जाताना आईसाठी बापटकडचा किराणा न्यायच्या, कारण आईला तोच किराणा आवडायचा. म्हणजे एका हातामध्ये पुस्तकांची पेटी आणि दुसऱ्या हातामध्ये किराण्याची पेटी. जसं बाबासाहेब आंबेडकरांचं होतं ना, गावाला जाताना एका हातात कोट वगैरे कपड्याची पेटी आणि दुसऱ्या हातात पुस्तकांची. आशाताईंनी तसाच प्रवास केला आणि एवढ्या जड 2 पेट्या घेऊन त्या तुमसरला जायच्या. त्यांच्या वडिलांचे त्यांच्यावर असे संस्कार होते की फक्त चूल-मूल सांभाळत बसायचं नाही, तर काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण कार्य करून आपले व्यक्तिमत्व फुलवायचे. हे त्यांना लहानपणापासून कानावर आलेलं आहे. त्या MA झाल्या झाल्याच शाळेने त्यांना BEdसाठी बाहेर पाठवलं आणि BEd करून आल्या आल्या त्या वयाच्या 26व्या वर्षीच कन्या शाळेची प्रभारी मुख्याध्यापिका झाल्या. ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तुमसरची त्यांची कारकीर्द खूपच गाजली. त्याचे काही मी तुम्हाला उदाहरण सांगते की त्यावेळी मुलींचे लवकर लग्न व्हायचे. त्यांच्या शाळेमध्ये काही प्रेग्नंट मुली होत्या. तर अशा त्यांना त्यांची काळजी की या प्रेग्नंट आईची डिलिव्हरी होईल, मग परीक्षा कशी देईल. तर अशा त्यांनी काय आयडिया केली, त्यांच्या नवऱ्यांना घरी बोलवायच्या आणि त्यांना शिकवायच्या, त्यांना उत्तरं लिहायला लावायच्या आणि त्यांना म्हणायचे की घरी जा आणि आपल्या बायकांना शिकवा. आणि ते नवरे इतके प्रामाणिक की त्यांनी जसं आशा त्यांनी सांगितलं तसं केलं आणि घरी जाऊन आपल्या बायकांना सांगितलं, शिकवलं आणि त्या सगळ्या मुली फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी आणि मार्चच्या परीक्षेत पास झाले. मला वाटतं त्याच्यात अभिमन्यू पण तयार झाले असतील आता. त्यांनी पण ते सगळं आशा त्यांचं बोलणं नक्की ऐकलं असेल. त्यावेळी मुसलमान मुली पण त्या शाळेमध्ये होत्या. आशा त्यांना त्यांची पण खूप काळजी होती. तर त्या मुली तशा देखण्या, त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावं किंवा स्नेहसंमेलनात भाग घ्यावं म्हणून आशा ती त्यांच्या घरी जायच्या.
त्यांच्या पालकांशी भेटायच्या, कुटुंब नातं जोडायच्या, त्यांच्यावर पण प्रेमाने त्यांच्याशी आपसात जमवून घ्यायच्या. आणि त्यातली एक नर्गिस म्हणून मुलगी होती. अशा त्यांच्या लक्षात आलं की तिचं हिंदी खूप चांगलं आहे. अशा त्यांनी तिला खास प्रयत्न करायला लावले, स्वतः तिच्यासाठी प्रयत्न केले. आणि हिंदीची जी हिंदी कोविद वगैरे जी परीक्षा असते त्यामध्ये ती प्रथम आली. सगळ्यात जास्ती तिला मार्क्स मिळालं. म्हणजे विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्याला काय जमतं, त्याच्याकडनं कसं करून घ्यायचं हे त्यावेळी आशा त्यांनी फार जबाबदारीने केलेलं आहे. त्यावेळी एक अजून एक सांगण्यासारखी गंमत म्हणजे एल.ए.डी. कॉलेजला एक विद्यार्थिनी होती. ती आशाताईंनी तिला पहिले इंग्रजी शिकवलं होतं. पण ती बी.ए.ला इंग्रजीतच नापास होत होती. ती शेवटी आशाताईंना भेटली आणि सांगितलं, "मी एल.ए.डी. सारख्या कॉलेजमध्ये शिकते, पण बी.ए.ला इंग्रजीत नापास होत्या." आशाताईंनी सांगितलं, "काळजी करू नको. तू दर रविवारी दुपारी माझ्याकडे येत जा. मी तुला इंग्रजी शिकवील." आणि त्यांनी तसंच केलं. 8-10 रविवार तिच्याकडनं सगळा अभ्यासक्रम करून घेतला आणि तिने परीक्षा दिली आणि ती 3ऱ्या अटेम्प्टमध्ये पास झाली. अशा जर शिक्षिका मिळाल्या आता, त्यावेळी त्यांच्यासारख्या होत्या, पण आता मिळाल्या तर खरोखर विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल. महिलांसाठी काहीतरी काम करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी तुमसरला महिला मंडळ काढलं आणि स्वतःच त्याच्या अध्यक्ष झाल्या. शारदा उत्सव केलं. त्या शारदा उत्सवासाठी नृत्य गाणं त्या लिहायच्या, कार्यक्रम बसवायच्या, नृत्य बसवायच्या आणि त्यांचा हा कार्यक्रम पाहायला तुमसर अर्धं गाव उलटायचं. अशी त्यांची त्यावेळची, त्या वयात म्हणजे 28, 27, 28 वर्षाची असताना त्यांची कारकीर्द होती. त्यांची ही पूर्ण कारकीर्द पाहून नगर परिषदेच्या शाळेनी यंगेस्ट हेडमिस्ट्रेस म्हणून त्यांचा भंडारा जिल्हा क्रीडा समारंभात सत्कार केला आणि तेव्हापासून त्यांच्या कार्याच्या सत्काराला प्रारंभ झाला तो आज गायता सुरूच आहे आणि तो असाच अजून सुरू राहणार आहे. खरं म्हणजे त्यांना इंग्रजीमध्ये पण MA करायचं होतं, पण काही अडचणी आल्या. नोकरीतही तशा अडचणी थोड्याफार आल्याच, पण अडचणी आल्या तरी त्या अप्रिय घटनांनी त्या कधीच खचल्या नाही. घरातून केर कचरा काढावा तितक्या सहजतेने त्यांनी त्या घटना मनातून काढून टाकल्या आणि पुढे पुढे जात राहिल्या. हे आपल्या सर्वांना घेण्यासारखं आहे. आजच्या परिस्थितीत थोडं काय झालं की आपल्याला टेन्शन येतं, तसं त्यांनी कधीही केलेलं नाही. महिलांना नैसर्गिक जबाबदारीने घर आणि नोकरी सांभाळताना तारांबळ उडतेच, पण आशा त्यांनी मात्र दोन्ही पण उत्तमरित्या साधलं. तुमसरची कन्या शाळा सोडून त्यांनी 1968 मध्ये ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकर्णी मुलींच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली आणि फक्त त्यांना तिथे 1च वर्ष राहता आलं, कारण 1969 मध्ये त्यांचा विवाह झाला. आणि त्या तिकडे ब्रह्मपुरीला त्यांचे मिस्टर नागपूरला, त्यांना ते काही पटलं नाही. निव्वळ पैशासाठी तिथे राहणं योग्य नाही, कारण एकत्र कुटुंब आनंदाने राहावं ही त्यांची इच्छा आणि अविभक्त कुटुंबामध्येच आपण राहिलं पाहिजे, पुतणे मुलं या सगळ्यांना घेऊन, घरच्यांना घेऊन. म्हणून त्यांनी ब्रह्मपुरीची नोकरी सोडली आणि त्या नागपूरला आल्या. पण नागपूरला त्यांच्या घराजवळच नवयुग विद्यालय होतं. ती ही मुलं आणि मुलींची अशी म्हणजे को एज्युकेशन शाळा होती. त्या शाळेमध्ये त्यांना लगेच नोकरी मिळाली आणि त्यांचं तिथे जाणं सुरू झालं. जवळजवळ 30 वर्ष हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे 3 विषय त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून शिकवले. नागपुरातील इतर नामांकित शाळेची स्पर्धा करीत दणदणीत निकालही त्यांनी दिले. आणि ती को एज्युकेशन सोसायटी असल्यामुळे मुलींच्या प्रमुख शिक्षिका म्हणून त्यांची विशेषतः नियुक्ती करण्यात आली. त्यांना तो भार त्यांच्यावर टाकण्यात आला. अशा त्यांचे पती श्री भालचंद्र पांडे हे मेओमध्ये कुटुंब कल्याण विभागामध्ये नोकरीला होते. त्यांना लवकर नोकरी करावी लागली परिस्थितीमुळे. ते त्यावेळी BA होते आणि आशाताई MA होत्या. पण आशाताईने त्यांना MAचा अभ्यास, परीक्षा यासाठी पहिले मनाने तयार केले. आणि नंतर अभ्यास परीक्षा करताना त्यांचा आवडता विषय होता राज्यशास्त्र. तो त्यांच्या आवडत्या विषयात त्यांना सिटी पिंजाणीमध्ये प्रवेश घ्यायला लावला. ते सकाळचे कॉलेज करायला जायचे. त्यांना दुपारी नोकरीमुळे खेडेगावात जावं लागायचं, यायला उशीर व्हायचं खेडोपाडी जाण्यामुळे. तर आशाताई स्वतः युनिव्हर्सिटी लायब्ररीत जायच्या, तिथून पुस्तकं आणायच्या, तिथनं सिलेबस आणायच्या, प्रश्न आणायच्या, दुपारी त्या प्रश्नांची उत्तरं सगळी लिहून ठेवायच्या आणि रात्री पांडेसाहेब घरी आले, आराम झाला की त्यांना ते सगळे वाचून दाखवायच्या. म्हणजे ते विद्यार्थी आणि या शिक्षिका घरी पण, आणि त्यांच्याकडनं उत्तम अभ्यास त्यांनी करून घेतला आणि पांडेसाहेब MA झाले. बरं, नुसतेच MA झाले का? नाही, तर त्याच्यामुळे त्यांना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी क्लास 1ची
क्लास 1चं प्रमोशनही मिळालं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उत्कृष्ट कामगिरीचा शासकीय सन्मानही त्यांना मिळाला. याचे श्रेय आशाताईंनाच. कारण घराची संपूर्ण जबाबदारी, एकत्र कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि पांडे साहेबांना कार्यालयातील कामाकडे पूर्ण लक्ष देता आले. पण अजून एक गंमत सांगते, जी मी आशाताईंकडनं नकळत मला कळली. पांडे साहेबांचा आवाज चांगला होता. आशाताई गझल लिहायच्या, कविता लिहायच्या आणि पांडे साहेब ती गझल आणि कविता गुणगुणायच्या. हे ऐकताना आशाताईंना किती मनोमन आनंद होत असेल बरं. किती भाग्यवान म्हणायचं. तर आशाताई आणि पांडे साहेबांचा छान सुखी संसार झाला. त्यांची 2 मुले मोहनदादा आणि राहुलदादा, दोघेही उच्च शिक्षित, कर्तबगार आणि मुलांना रात्री नियमित गोष्टी सांगून उत्तम आरोग्य, तल्लख बुद्धी, सत्वशील वागणे, ध्येयासक्त असणे हे सगळे त्यांना त्यातून दिले. सगळे संस्कार त्यांच्यावर झाले. देवभक्ती, देशप्रेम व समाजहिताचा वारसाही दिला. म्हणूनच आता मोठे झाल्यावरही त्यांची मुले त्यांना लक्ष्मी आणि सरस्वतीची रूपं मानतात. यापेक्षा दुसरं अजून नशीब काय असावं, दुसरं भाग्य काय असावं, की मोठी झाल्यानंतर मुलं आईला लक्ष्मी सरस्वती मानतात. त्यांनी घरापासूनच शिक्षणाचे धडे दिले. त्यांच्या शाळेतच मुलं पुतणे सगळे शिकत होते. नवयुग शाळेत तर शैक्षणिक क्रांतीच घडवली त्यांनी. त्यांच्या सहकाऱ्यांना त्या सांगायच्या, फार कोणी कंप्लेंट केली की त्या सांगायच्या, की शिक्षिका हा व्यवसाय नाही, तर ती एक सेवा आहे. आणि हा आदर्श त्यांनी त्यांच्या आचरणातूनही दिला. त्या सकाळी 11 वाजता शाळेमध्ये पोहोचून गेलेल्या असायच्या आणि संध्याकाळी घरी यायला 6 पेक्षा जास्ती व्हायचे. पण एकदा घरी आल्या की कधीच बाहेर पडत नव्हत्या. कुटुंबाच्याच होऊन जायच्या, कुटुंबातच रमून जायच्या. पण समजा शाळेमध्ये काही स्पर्धा असेल, तर त्या स्पर्धेची तयारी करून घेण्यासाठी मुलींना शाळेमध्ये 1 तास आधी बोलवायच्या, स्वतःही जायच्या आणि पूर्ण स्पर्धेची उत्तम तयारी त्या करून घ्यायच्या. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि शाळेला भरपूर पारितोषिकं मिळायचे. महिलांना नैसर्गिक जबाबदारीने घर आणि नोकरी सांभाळताना खरंच तारांबळ उडतेच. त्यात छोट्या बाळाचे संगोपन, त्यासाठी तर आईला वेळ द्यावाच लागतो. पण दोन्ही बाळंतपणाच्या वेळी प्रसूती रजा किंवा प्रेग्नन्सी रजा त्यांना मिळाली नाही आणि त्यांनी त्याबद्दल कुरकुरेही केली नाही. उलट अपवादात्मक विशेष असे काम केलं. ते काय तर प्रसूतीनंतर सकाळी 10 ते 11 हा त्यांचा शाळेमध्ये इंग्रजीचा पिरियड असायचा. त्यावेळी त्यांनी काय केलं, बाळाला झोपवायच्या आणि मुलं सगळे विद्यार्थी त्यांच्या घरी यायचे आणि घरी 10 ते 11 त्या मुलांना इंग्रजी शिकवायच्या आणि नंतर मुलं दुसऱ्या पिरियडसाठी शाळेत जायच्या. मला सांगा आता कोणती तरी शिक्षिका असं करेल का? कोणाला तरी असं करणं शक्य आहे का? पण अशा त्यांनी विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी हे आपल्या घरी क्लासेस घेतले आणि मुलांचा रिझल्ट त्याच्यावर अजिबात वाईट परिणाम होऊ दिला नाही. सगळे उत्तम पास झाले. म्हणजे नवयुगला त्यांनी उत्तमच युग दिले, उत्कृष्ट युग दिले असं म्हणायला हरकत नाही. खरे म्हणजे आशाताई त्यावेळी एच.एम. नव्हत्या, हेडमिस्ट्रेस नव्हत्या. पण त्या पूर्ण शाळा ही त्यांच्या नियंत्रणात होती. संघटन कौशल्य तर त्यांच्यामध्ये आहेच. सगळेजण त्यांचं ऐकायच्याच. तरी त्यातही बघा काय झालं. एक त्यांच्या शाळेमध्ये पी-टी-आय सर होते. त्यांना मुख्याध्यापक करण्यात आले आणि पी-टी-आयला काय सवय असते? छडी असल्याशिवाय फिरतच नाही इकडे-तिकडे. ते छडी घेऊन विद्यार्थ्यांना मारायचे. बिचारे विद्यार्थी म्हणजे त्यांना लागायचं, वाईट वाटायचं आणि त्यांचं रडणं पाहून किंवा त्यांचा चेहरा पण अशा त्यांना वाईट वाटायचं. त्यांचे पालक कोणी आले तर त्यांनाही दंडवायचे, त्यांनाही रागवायचे. आशाताई म्हणाली, अशी हुकुमशाही चालणार नाही आणि सगळ्यांना त्यांनी समजावलं आणि वरिष्ठांना सांगितलं, की असे मुख्याध्यापक शाळेत नको, तर त्यांना शाळेतनं काढण्यात आलं आणि विद्यार्थ्यांचं आनंदाने शिक्षण परत सुरू झालं. एका त्यांच्या सहभागी शिक्षिकेने सांगितलं, की ह्या सरांचं माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहतात. मला त्यांची नजर योग्य वाटत नाही. त्यांचं कॅरेक्टर ठीक वाटत नाही. अशा त्यांनी पहिले पाहिलं, की हे खरं आहे का? आणि जेव्हा त्यांची खात्री पटली, तेव्हा त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की हे आपल्या शाळेतलं वातावरण अशा प्रकारे बिघडायला नको. सगळे बहीण-भावांनी एका कुटुंबात राहिल्याप्रमाणे राहायला पाहिजे आणि असं असेल तर तुम्ही त्यावर काहीतरी उपाय करा. तर त्या शिक्षकांना, त्या मुख्याध्यापकांची बदली झाली आणि सगळ्या शिक्षिका अगदी मोकळेपणी परत शाळेमध्ये वावरू लागल्या. हे सगळं कशासाठी? तर शिक्षिकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम वातावरणासाठी त्यांनी केलेलं आहे. आशाताई जेव्हा निवृत्त झाल्या ना, तेव्हा शाळेमध्ये अतिशय उत्तम वातावरण होतं. शाळेचे कमी वर्ग होते, पण जेव्हा त्या त्या शाळेमध्ये आल्या
आणि जेव्हा निवृत्त झाल्या तेव्हा शाळेचे 32 विभाग झाले. 1700 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत होते आणि नागपुरातील उत्तम शाळा म्हणून ती नावाजली होती, नावारूपाला आली होती. त्यांच्याकडे सुपरवायझरचा चार्ज होता. शाळा 3 मजली. त्या प्रत्येक पिरियडला 3 मजली चढायच्या, फिरायच्या आणि सगळे शिक्षक आपापले नीट पिरियड घेतात आहे की नाही हे पाहायच्या. किती वेळा त्यांना चढ उतर करावं लागायचं त्या वयातही, पण त्या आवर्जून ते सगळं करायच्या. आणि जर एखाद्या शाळेमध्ये एखादे शिक्षक आले नाही असं जर दिसलं, तर मुलांना कधी मोकळीकता मिळत नव्हती. त्या स्वतः वर्गामध्ये जायच्या आणि हिंदी विषय शिकवायच्या. सगळे मुलं आनंदाने तल्लीन होऊन, रममाण होऊन तिथे ते ऐकत बसायचे. त्यांनी कधीही छडी वापरली नाही आणि कधी आवाजही चढवला नाही. काही विद्यार्थी विध्वंसक किंवा त्रासदायक असे असतातच प्रत्येक शाळेत. त्यांनाही त्यांनी धडा शिकवला, तोही अतिशय शांततेने. म्हणूनच निवृत्तीनंतरही त्यांना शिकवण्यासाठी शाळेत बोलावलं गेलं. शाळेमध्ये त्या जात होत्या आणि त्यांनी त्यांचा जो रिझल्ट घसरला होता, 36 वर आला होता, तो 96 वर आणला. त्या जाताना स्वतःच्या खर्चाने रिक्षाने जायच्या, रिक्षाने यायच्या, पण एकही पैसा शाळेकडून घेतलेला नाही. म्हणूनच आजही त्यांचे ते विद्यार्थी गुरुपौर्णिमेला, दसऱ्याला कोणतं तरी निमित्त काढून त्यांच्या घरी येतात, प्रणाम करतात आणि आशीर्वाद घेतात आणि ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर म्हटलेलं आहे ना, की शिक्षक हा पिढीचा शिल्पकार आहे. आता त्यांचे विद्यार्थी जर तुम्ही पाहिले तर पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे, नागपूरचे होमिओपॅथ डॉक्टर प्रसिद्ध, संदीप जोशी, प्रवीण दटके, परिणय फुके हे देहवादी विद्यार्थी त्यांचे आहेत, त्यांनी घडवलेले आहेत. कितीतरी मुलींना सावध राहण्यास त्यांनी संस्कारित केले. पोरी अक्षरशः जपल्या आहेत. चारित्र्याचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले आहे. मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून आवश्यक नियमांची अंमलबजावणीही त्यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं मुलींना, की खूप दागिने घालून येण्याची ही जागा नाही. शाळेत खूप दागिने घालून यायचं नाही. फुलं माळण्याची गरज नाही, गजरा माळण्याची घरी नाही. ते सगळं घरी करायचं, शाळेमध्ये नाही. थोडक्यात काय, तर मुलांचे आकर्षण केंद्र होईल अशा राहणीमानावर मज्जाव केला. त्या मुलींची पिटी वेगळ्या घ्यायच्या. मुलींची ट्रिप काढायच्या पण वेगळी काढायच्या. त्यामुळे आज समाजामध्ये जशी मुलींची भयानक असुरक्षिततेची वेळ आली आहे, तशी वेळ त्या काळामध्ये त्यांनी कधीही त्यांच्या विद्यार्थिनीवर येऊ दिली नाही. त्या स्ट्रिक्ट होत्या, पण मुलींच्या काळजीपोटी त्या स्ट्रिक्ट होत्या. एकदा अशीच मजा झाली. एक मुलगी वर्गात त्यांना लागोपाठ 2 दिवस दिसली नाही. त्यांनी तिच्या मैत्रिणींना विचारलं, "कुठे गेली? कुठे गेली?" त्यांना हळू सुगावा लागला, की ती नर्सिंग टॉकीजमध्ये सिनेमाला गेली आहे. आशाताई चूप बसल्या नाही. जेव्हा तो शो संपला, तोपर्यंत त्या तिथे पोहोचल्या आणि त्यांना ती जेव्हा थिएटरमधनं बाहेर येताना दिसली, तिला थांबवलं, तिला शाळेत आणलं, तिच्या पालकांना बोलवलं आणि पालकांना सांगितलं, "बघा, तुमच्या मुलींनी तुमचाही विश्वासघात केला, माझाही विश्वासघात केला. तिने दोघांनाही फसवलं, तर काय करायचं? हिला मी शाळेमध्ये ठेवणार नाही. कारण हिच्या वागणुकीमुळे बाकी मुलींवर तसाच परिणाम होईल किंवा मी हिला सूट दिली, तर बाकी मुलींना तसंच वाटेल, की मला सूट मिळावी." म्हणून त्यांनी सांगितलं, माझ्या शाळेतनं मी हिला काढते, पण माझ्या शाळेचं वातावरण बिघडायला नको, पण तुम्ही तिचं शिक्षण थांबवू नका, तिला नक्की कुठेतरी शिकवा. असं वेळ पडली तर थोडं स्ट्रिक्ट होऊन पण त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन केलं आहे, कारण बाकी मुलींना थोडी भीती, थोडी शिस्त राहिली पाहिजे म्हणून. म्हणूनच म्हणतात, की लेखक लिखाण करतो, पण साहित्यिक फक्त लिहितो असं नाही, तर तो माणूस घडवितो आणि साहित्यामुळे कुटुंब आणि समाज पण घडतो. आणि हेच अशा त्यांनी त्यांच्या पूर्ण कालावधीमध्ये सिद्ध केलेलं आहे. त्या नवयुग शाळेतून निवृत्त झाल्या त्या 1999 मध्ये आणि साहित्य विहारची जबाबदारी त्यांच्यावर 2000 मध्ये, म्हणजे 1 वर्षांनी लगेच त्यांचं साहित्य विहारशी संपर्क होताच, पण 1 वर्षांनीच त्यांना कोषाध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केलं आणि पूर्ण संचालकही करून टाकलं आणि त्यांनी ती साहित्य विहारची जबाबदारी पण पूर्ण छान सांभाळली. तर आता आपण अशा त्यांनी जे साहित्य विहारचा वृक्ष मोठा केला आहे त्याच्याबद्दल आपण थोडं आता बघूया. आशाताई म्हणजे साहित्य विहार. आम्ही तर नेहमीच म्हणतो. आशाताई म्हणजे साहित्य विहार आणि साहित्य विहार म्हणजे आशाताई. त्यांना बाकी कुटुंब, बाकी सगळं काही सुचत नाही साहित्य विहारचं काम असलं की. आणि 26 वर्षाचं ही त्यांच्या नात्याची घट्ट वीण आहे. कसं सुचणार बरं? कुटुंबापेक्षाही त्यांना साहित्य विहार अधिक प्रिय आहे. आणि या साहित्य विहारची स्थापनाही खूप मजेदार आहे बरं. जुलै 1971, म्हणजे किती वर्ष झाले आता. इतकं जुनं हे साहित्य विहार आहे. त्यावेळी एजी ऑफिसमध्ये आणि डीजीपीटी या कार्यालयामध्ये कार्यरत काही मित्र होते.
जे नामांकित साहित्यप्रेमी होते, कविता करणारे होते, ते 10-12 मित्र एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण साहित्य विहार नावाचं एक मंडळ काढायचं आणि साहित्य विहार त्या मंडळाला नाव दिलं. ते सगळेजण कविता करायचे आणि एकमेकांना वाचून दाखवायचे. पण आता वाचून दाखवायला काही जागा पाहिजे ना. ते कोणाच्याही घरी जात नव्हते. तर एक बगीचा शोधून ठेवला होता. त्या बगीच्यात जायचे, बसायचे आणि प्रत्येकाने 2-2 कविता म्हणून दाखवायच्या. असं करत करत त्यांचे 30-35 वर्ष झाले. किती मोठा कालावधी त्यांनी असा घालवला की ते सतत आपले रविवारी भेटायचे आणि कविता म्हणून दाखवायचे. त्यातले जे श्यामकांत कुलकर्णी होते ते म्हणे असं आपण नुसतं किती वेळा नुसतं म्हणून दाखवणार आहे. म्हणून त्यांनी एक काव्यसंग्रह काढला आणि त्याला नाव दिलं काव्य विहार. म्हणजे लेखी पण त्यांनी काव्याला स्थान दिलं. मग त्यांच्यासोबत अ, नाशिककर, वसंत पेंढारकर, अ, मालती निमखेडकर, सुचित्रा कातरकर हे सगळेजण जोडले गेले. त्यावेळी श्यामकांत कुलकर्णी संपादकाचं काम केलं आणि सगळ्यांकडून प्रातिनिधिक असा हा कविता संग्रह काढला. तर त्यावेळी मग जर तुम्ही कविता संग्रह काढताय तर तुमचं काहीतरी ब्रीदवाक्य असलं पाहिजे. म्हणून त्यांनी ब्रीदवाक्य केलं, काव्यानंदो ब्रह्मानंदो सहोदरः. आणि हे काव्यानंदो ब्रह्मानंदो सहोदरः हे आजही साहित्य विहारचं ब्रीदवाक्य आहे. त्यांचा उद्देश काय होता? कवितेला भरपूर वाव मिळावा. हा मुख्य उद्देश होता आणि काव्याचा निखळ आनंद घेता यावा. काव्य शैलीमध्ये लोकांना संधी मिळायला पाहिजे, मंच मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी या बीजाचं रोपण केलं आणि हे 29 वर्षाचा हा वृक्ष त्यांनी आशाताईंवर पूर्ण विश्वासाने 2000 मध्ये स्वाधीन केला. 2000 मध्ये एप्रिलमध्ये आशाताईंना साहित्य विहाराचं संघटक त्यांनी केलं, अध्यक्ष त्यांनी केलं. हे अशा त्यांना एप्रिलमध्ये मिळालेलं वृक्ष होतं. त्या कोषाध्यक्ष आणि संचालक झाल्या. मग आता जर मंडळाचं जर संस्था झाली तर त्याला एखादं ऑफिस कार्यालय पाहिजे. मग कार्यालय कोणतं? तर सांसवात, जिथे आशाताई राहत होत्या फ्लॅटमध्ये, त्या फ्लॅटमधली एक रूम, एक खोली हे त्यांचं कार्यालय झालं. आणि दर महिन्याला सगळेजण जमायचे. मग त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत अजून उषाताई गडकरी, मोहना मार्डीकर, शशी देशमुख, पद्मजा गाडगीळ, सुरेश देशपांडे, देवीदास इंदा पवार, उमेशचंद्र सरोदे, मृणालिनी केळकर, मृणालिनी फडनाईक, अनिल शेंडे हे नागपुरातील सगळे प्रसिद्ध कवी, ते पण त्याच्यामध्ये साहित्यप्रेमी त्याच्यामध्ये जोडले गेले आणि त्यांची सदस्य संख्या खूप मोठी झाली. हे सगळे महिन्यात एकदा जमायचे आशाताईंकडे. मग आशातीच त्यांचं चहा, पाणी, खाणं सगळं सगळं करायच्या. आणि त्यामुळे त्यांची सगळ्यांची खूप मजा व्हायची आणि अजून त्यातला आनंद द्विगुणित व्हायचा. म्हणून मला असं इथे म्हणावं वाटतं, लावले इवलिसे रोपटे साहित्य सेवेच्या प्रेरणेने. लावले इवलसे रोपटे साहित्य सेवेच्या प्रेरणेने, डेरेदार वृक्ष बहरला साहित्य विहार संस्था रूपाने. या मित्रमंडळाची शेवटी संस्था झालीच आणि ती पुढे आशाताईंनी वाढवली. आता तर साहित्य संस्थेचे जवळजवळ 300च्या वर सदस्य आहेत. आशाताईंकडे संस्था गेल्यामुळे फक्त मराठीमध्ये त्या थांबल्या नाही किंवा फक्त कवितेवर थांबल्या नाही, तर त्यांनी बहुभाषिक कवी जमा केले. अनेक भाषांमध्ये कविता करणारे लोक जमा केले आणि भाषेबरोबर विषय पण वाढवले. जसं कथा आहे, कथाकथन आहे किंवा लेख लिहिणे आहे. हे पण याच्यामध्ये पण त्यांचा समावेश केला. त्यांनी जेव्हा कविता ऐकल्या तेव्हा त्यांना असं वाटलं, की या कविता अजून चांगल्या झाल्या पाहिजे, वृत्तबद्ध झाल्या पाहिजे. त्यांचा दर्जा चांगला झाला पाहिजे. म्हणून त्यांनी मे महिन्यामध्ये उन्हाळ्यात सकाळी 8 ते 9 कवितेच्या कार्यशाळा घेतल्या आणि त्याही त्यांच्या सांजवातमध्ये आणि त्या सगळ्यांना कविता करण्याचे धडे देत होत्या. मग काही लोकांना कवितेपेक्षा कथा जास्ती आवडायच्या. म्हणून त्यांनी कथाही शिकवणं सुरू केलं. कथेची पण कार्यशाळा घेतली आणि गझल त्यांचा आवडीचा विषय होता. तर उर्दू गझल पण शिकवायला सुरुवात केली. प्रशांत कांबळेसारखे उत्तम गझलकार तिथे यायचे आणि हे सगळं निशुल्क. समारोपाला उत्तम कवी, उत्तम कथाकथनकार, उत्तम गझलकार यायचे आणि सगळे कार्यक्रम अतिशय उत्तम व्हायचे. तेव्हापासून त्यांनी साहित्य घडवायला सुरुवात केली. ती आजपर्यंत त्यांचं ते कार्य सुरू आहे. त्यावेळेचे मटासारखे पेपर त्याला उत्तम प्रसिद्धी पण द्यायचे. त्याच्यामुळे सगळ्यांना एकमेकांना कळायचं. मोबाईल नव्हता, तर प्रसारमाध्यमं तीच होती. त्याच्यामुळे अनेक सदस्य त्यांच्यामध्ये जमायला लागले. तर पण मग आता जेव्हा त्यांचे कार्य वाढलं, सदस्य वाढलं, सांजवातमध्ये बसणं शक्य नव्हतं. म्हणून मग जवळच राजाराम वाचनालय होतं.
तर त्यांनी राजाराम वाचनालयाचा हॉल भाड्याने घेतला आणि त्या ठिकाणी त्या कवी संमेलनं घ्यायला लागल्या. 100-150 लोक यायला लागल्यामुळे हॉल घेणं आवश्यक होतं. त्यावेळी मला वाटतं आशाताई बगे आज त्या जॉईन झालेल्या आहे. आशाताई पण आहेत. आशाताई बगे पण बरेचदा अध्यक्ष राहायच्या. त्यांना पण ते आठवलं, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय, त्या आनंदी झालेल्या आहेत. तर त्या पण तिथे अध्यक्ष म्हणून यायच्या. अ, उर्दू गझलकार कामठीवरून यायचे. त्यांनी सर्व भाषांना आपसात आपल्यात घेण्यासाठी सर्व भाषा समान भाव या सदराखाली कार्यक्रम घेतला आणि बहुभाषिक कवी संमेलन घेतलं. अशी ही साहित्यविहार एकमेव संस्था आहे की मराठा व्यतिरिक्त इतरही भाषांना स्थान देते आणि सर्व भाषांचे साहित्यिक एकत्र करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूर म्हणजे सुरेश भट आणि सुरेश भट म्हणजे नागपूर. सुरेश भटांची गझलवर प्रेम करणारे त्यावेळी बरेच जण होते आणि त्यापैकी आशाताई पण होत्या. आशाताई कवितेपेक्षाही सुंदर गझल करतात. तर त्यांच्या त्या गझल त्यावेळी मटामध्ये आल्या, नागपूर पत्रिकेत आल्या आणि त्या गझल सुरेश भटांनी वाचल्या. त्या वाचल्यानंतर त्यांनी पोस्टकार्ड आशाताईंना पाठवलं. आशाताई तुम्ही गझल करता, त्या अजून उत्तम करायच्या आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्ही मला भेटायला या. असं आमंत्रण आशाताईंना आल्यानंतर आशाताई त्यांना भेटल्या आणि त्या रिक्षाने जायच्या. एक गझल सोबत घेऊन जायची. त्यांना वाचून दाखवायची गझल. मग त्यांनी काही सांगितलं तर थोडे बदल करायचे. पण शेवटी असं झालं की गझल उत्तम. सुरेश भटांनी बाकी बोलणं बंद केलं. गझल उत्तम असं ते म्हणायचे. म्हणजे ती गझल त्यांची पास व्हायची. 2012 मध्ये साहित्य विहारनी गझल विशेषांक काढला. गझलीचा विशेषांक काढला आणि 2003 मध्ये जेव्हा सुरेश भट गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आशा त्यांनी स्वतः गझल शिकवणं सुरू केलं. गझल करायला लोकांना प्रोत्साहित केलं आणि त्यासाठी त्यांनी स्पर्धा घेतल्या. गझल लिहिण्याची स्पर्धा, गझल गाण्याची स्पर्धा आणि खूप चांगला प्रतिसाद त्यावेळी मिळाला. म्हणजे पहिले बगीच्यामध्ये, बगीच्यातून सांजवातमध्ये, सांजवातून राजाराम वाचनालयात आणि आता संख्या इतकी वाढली की सुगंधा मंगल कार्यालय त्यांना घ्यावं लागलं आणि अशा त्यांच्या सुगंधा मंगल कार्यालयामध्ये पुढचे कार्यक्रम व्हायला लागले, तेही भरगच्च कार्यक्रम व्हायला लागले आणि आशाताईंना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गझलकार म्हणून सन्मानित करण्यात आलं. मला वाटतं सुरेश भटांसमोर त्यांचा एक गझल संग्रह निघाला होता 2003 मध्ये, अंतरीचे सूर आणि नंतर 2013 मध्ये निश्वास चंदनाचे आणि प्राशू उजेड आता हे 2 गझल संग्रह नंतर निघाले. असे त्यांचे मराठीचे 3 गझल संग्रह आहेत. म्हणून त्या खऱ्या पहिल्या महिला गझलकार झाल्या. त्यांनी नंतर गझल मुशायरा पण घेतला. विदर्भातील प्रसिद्ध गझल त्यासाठी उपस्थित राहत होते कारण त्यांनाही मंच मिळत होता. एक इथे महत्वाचं मला सांगा वाटतं की एक मुसलमान धर्माचा गझलकार तो मुशायरा म्हणायला आला होता. तर त्याचा मुशायरा इतका सुंदर होता बघा. संध्याकाळी तुला पाहिले, संध्याकाळी तुला पाहिले, तुळशीपाशी दिवा लावला, तुझ्या मुखाने स्तोत्र ऐकुनी अंधार साक्षर झाला, अंधारही साक्षर झाला. किती सुंदर कल्पनाशक्ती की देवाजवळ आपण तुळशी जो दिवा लावतो त्या आणि स्तोत्र म्हणतो तर त्यांनी अंधारही साक्षर होतो. ही त्या गझलकारांनी केलेला मुशायरा. अर्थात आशा त्यांच्या सानिध्यामुळे हे सगळं शक्य झालं होतं. किती सुंदर कल्पना होती ती सांगा. साहित्य विहारचे अनेक उल्लेखनीय उपक्रम आहेत. त्यातल्या स्पर्धा हा महत्वाचा भाग आहे कारण स्पर्धा म्हटलं की सगळे सदस्य तयारीनिशी येतात, स्पर्धक तयारीनिशी येतात. म्हणून स्पर्धेवर थोडा आशा त्यांनी अधिक भर दिला आहे. दर महिन्याला साहित्य विहारची एक तरी स्पर्धा होतेच, त्या घेतातच. त्यातलं पहिली स्पर्धा नेहमी गेय कविता स्पर्धा असते कारण एक महिना सुट्टी असते, सगळ्या कवींना वेळ असतो, कविता लिहितात, चाली लावतात आणि गाण्यात म्हणून दाखवतात. म्हणून गेय कविता म्हणण्याची पहिली स्पर्धा असते. नंतर काव्य वाचन स्पर्धा इथं 3 प्रकारे होते. कुठला तरी श्रावण म्हणा किंवा पाऊस म्हणा असा विषय दिला जातो आणि बाहेर रम्य ठिकाणी जाऊन आम्ही स्पर्धा घेतो. कधी नंतर आपण स्वतःची ज्या विषयावर आपल्याला आवडेल स्वच्छंदपणे त्या विषयावर कविता म्हणायची, त्याची स्पर्धा आणि वृत्तबद्ध कविता त्याच्यावर अशा त्यांचा विशेष जोर असतो, विशेष विश्वास असतो आणि अशा प्रकारे काव्य वाचनाच्या स्पर्धा होतात. बालकाव्यांच्या पण स्पर्धा होतात. आपल्याला माहिती आहे सगळीकडे अमराठी विद्यार्थी आहेत, इंग्रजी माध्यमं वाढली आहेत. त्या मुलांना मराठीमध्ये कविता करता यायला हवी, त्यांनी केलं पाहिजे, तो छंद जोपासला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी बालकाव्य स्पर्धा घेतात आणि इतका सुंदर अनुभव येतो. मुलं खूप छान छान कल्पनाशक्तींनी कविता करतात आणि आपल्यासमोर त्या म्हणूनही दाखवतात.
त्यांनी बहुभाषिक संमेलन घेतले, तर वेगवेगळ्या भाषेमध्ये कविता करणारे विद्यार्थी किंवा लोकांना पण स्पर्धेसाठी घेतात. आता सगळ्यांनाच काव्य आवडतं किंवा जमतं असं नाही. काहींना कथाही आवडतात. मग ते पण साहित्यिकच असतात. म्हणून कथाकारांना कथाकथनासाठी किंवा अ, कथाकथनामध्ये खूप वेळ लागतो. 5-6 तास लागतात कथा घ्यायला. खूप सुंदर रंगवून कथा सांगतात त्या स्पर्धेमध्ये. वेळ जास्ती जातो, पण तरीही आम्ही घेतो. मग त्यातून दुसरा मार्ग काय? अलग कथा. छोट्या-छोट्या कथा सांगायच्या. त्यातून जो उद्देश असेल तो पण सफल होतो आणि लोकांना थोडक्यात सांगण्याची सवय पण लागते. तर अलग कथा स्पर्धा पण घेतो. एकपात्री प्रयोग, काही लोकांना एकपात्री अभिनय खूप छान जमतो. कविता जमत नाही, कथा जमत नाही, पण एकपात्री प्रयोग करता येतो. म्हणून त्या सदस्यांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा. अशा वेगवेगळ्या स्पर्धा दर महिन्याला एक प्रमाणे साहित्य विहारचं आयोजन सुरू असतं. आता पुढची खूपच महत्त्वाची गोष्ट. अशा त्यांनी खूप साहित्यिकांना हिंमत दिली. "अरे, तू छान लिहितोयस, कविता संग्रह काढ. अरे, तू छान कथा लिहितोयस, कथा संग्रह काढ. अरे, तुझे लेख किती छान आहे. अगं, तुझे लेख छान आहेत, तू लेख संग्रह काढ." तर अशा प्रकारे अनेक साहित्यिक त्यांनी तयार केले आणि पहिले 2011 मध्ये जे सृजन साहित्य निघत होतं, त्याच्यामध्ये लोकांचे कथा, कविता, लेख बोलावले आणि तेव्हापासून साहित्य सृजन म्हणजे आधी जे बदललेलं जे होतं त्याला साहित्य सृजन असं नाव दिलं. साहित्य विहारचं साहित्य सृजन. तिथे सगळेजण आपले कविता, लेख द्यायला लागले आणि त्यांची हिंमत वाढली की आपण छान लिहू शकतो. आणि जेव्हा त्यांचं भरपूर लिहिणं झालं, तेव्हा 2016 पासून त्यांनी सामूहिक प्रकाशन सुरू केलं. साहित्य विहार हे प्रकाशन सुरू झालं, तर संकल्पनेवर दिवाळी अंक पण त्यांनी काढले कोणतीतरी संकल्पना समोर ठेवून. जेव्हा अनेक म्हणजे सामूहिक प्रकाशन झाले, तेव्हा प्रत्येक साहित्यिकाकडून साहित्य मागवायच्या आणि भिंग ठेवून ते पूर्ण पुस्तक वाचायच्या आणि त्याच्यावर स्वतः प्रस्तावना लिहायच्या आणि त्याचं जे मुखपृष्ठ होतं ना, ते त्यांना इतरांचं आवडत नव्हतं. सुंदर असं मुखपृष्ठ, आनंद देईल असं मुखपृष्ठ आणि आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे, त्याला साजेसं, साधर्म्य होणारं असं मुखपृष्ठ अशा ते स्वतः निवडायच्या. अशा प्रकारे अनेक साहित्यिकांचे पुस्तकं, ग्रंथ, कविता, कविता संग्रह, लेख संग्रह प्रसिद्ध झाले. बरं, हे किती प्रसिद्ध झाले असतील बरे? तर एका वेळी 2016 मध्ये 25 पुस्तकांचं प्रकाशन झालं. एका वेळी 25, एका दिवशी, एका तासात. नंतर 2017 मध्ये 28 पुस्तकांचं प्रकाशन, ग्रंथांचं प्रकाशन झालं आणि 18 मध्ये 30 पुस्तकांचं प्रकाशन झालं. पण कार्यक्रम अतिशय नेटका, कुठेही गडबड नाही, कुठेही वेळ नाही. अतिशय सुंदर प्रकाशन हे होत होती. तर वाचन संस्कृती वाढावी, ती टिकून राहावी, हा त्यामागचा आशा त्यांचा उद्देश होता. मला तर वाटतं की ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अशा त्यांचं नाव आपण द्यायला पाहिजे. कारण त्यांनी आतापर्यंत 200च्या वर पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. 200च्या वर. आणि आम्ही त्यांना आता आग्रह करतो की इतक्या प्रस्तावना आहेत, त्या प्रस्तावनेचंच एक पुस्तक लिहा. म्हणजे प्रस्तावना कशी असावी, कसं आदर्श प्रस्तावनेकडे पाहावं, हे सुद्धा आम्हाला कळेल. म्हणून आता त्यांना म्हणतोय की आता प्रस्तावनेचं एक पुस्तक काढा. इतक्या प्रस्तावना त्यांच्याकडे जमलेल्या आहेत. एवढे सगळे ग्रंथ तर काढले, प्रकाशन तर केलं, पण त्यांना जे कवी लेखक होते, त्यांना काही उत्पन्नाचं साधन पण असलं पाहिजे ना. म्हणून अशा त्यांनी काय केलं, रम्य ती शब्दांची दुनिया. किती छान नाव आहे ना, रम्य ती शब्दांची दुनिया. या नावाचं त्यांनी ग्रंथ प्रदर्शन काढलं आणि सगळ्या प्रकाशकांना, सगळ्या लेखकांना सांगितलं की तुमचे प्रकाशित ग्रंथ पुस्तकं इथे लावा. खूप गर्दी झाली आणि त्यावेळी संस्कृत नाटक जे कोणी पाहत नाही, मोठ्या-मोठ्या कादंबऱ्या, लेख संग्रह सगळं विक्रीला आलं, विकल्या गेलं आणि त्या लेखकांना सन्मानही मिळाला, पैसाही मिळाला आणि ग्रंथांना पण सन्मान मिळाला. म्हणजे त्यांना आर्थिक मदत कशी करायची या रम्यती शब्दांची दुनियामधून अशा त्यांनी दाखवून दिलं. अ, मोठे-मोठे साहित्य संमेलन पण त्यांनी घेतले. नागपूरला सायंटिफिक सभागृह आहे. त्या ठिकाणी प्राचार्य राम शेवाळकर समर्पित एक कवी एक भाषा अनेक, अशा त्यांची नावं पहा किती छान आहे. कवी एक भाषा अनेक म्हणजे अशा ते 5 भाषेत लिहितात. अ, बन्नोरे सर 4 भाषेत लिहितात. लीनाताई 4 भाषेत लिहितात. असे त्यांनी 3-4 भाषेत लिहिणारे सगळे कवी, लेखक जमवले आणि एकच कवी येतो, इंग्रजीत कविता म्हणतो, मराठीत कविता म्हणतो, संस्कृतमध्ये कविता म्हणतो. विद्यार्थ्यांना अचंबा वाटायचा, की असंही आपण करू शकतो. हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं आणि कवी एक भाषा अनेक खूपच गाजले ते पण साहित्य संमेलन.
आणि त्या संमेलनामध्ये 21 21च्या वर किंवा अधिक अधिक साहित्य संस्था, वेगवेगळ्या भाषेतील साहित्य संस्था म्हणजे उर्दू आहे, पंजाबी आहे, सिंधी आहे, बंगाली आहे, इंग्लिश आहे. या सगळ्यांचे जे अध्यक्ष होते त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. यामागचा उद्देश एकच, की सगळ्या भाषांना आपसात जोडलं पाहिजे. सगळ्या भाषांना तेवढं स्थान आहे जेवढं मराठीला पण आहे. ही देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण खूप महत्त्वाची असते आणि वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला यातून येत असतात. आणि आजतागायत ते सगळ्यांशी आम्ही जोडून आहोत. यापुढेही त्यांनी अतिशय अनुकरणीय कार्य केलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला त्यांना मानाचा मुजराच करावा लागेल. ये मराठीची नगरी असा एक त्यांनी कार्यक्रम केला. ये मराठीची नगरी या कार्यक्रमामध्ये 10 गायक त्यांनी जमवले, की जे गझल गातील आणि ज्ञानेश्वरीपासून तर गुरु ठाकूरपर्यंत सगळ्यांच्या साहित्याचा त्यात सहभाग केला. गोकर्ण सर त्याचे मार्गदर्शक होते, संगीतकार गोकर्ण सर त्याचे मार्गदर्शक होते आणि अतिशय अभिनव कार्यक्रम तो झाला. सायंटिफिक पूर्ण हाऊसफुल होतं. अशा प्रकारच्या त्या कार्यक्रमाने त्याला खर्च तर प्रचंड येतो. पण त्यावेळी देणगीदार स्वतःहून पुढे आले, की इतका दर्जेदार, इतका छान कार्यक्रम नागपूरमध्ये होतो आहे. देणगीदार स्वतःहून आले आणि त्या सगळ्यांनी मदत केली. खरं म्हणजे साहित्य विहारजवळ पैसा नाही, फार पैसा नाही, कामापुरता आहे. जागाही नाही आणि कोणी फार कर्मचारीही नाही. फक्त आशाताईंकडे एक त्यांचा अतिशय प्रामाणिक अनिल चापले काका आम्ही त्यांना म्हणतो, ते आहेत. ते सगळं काम करतात, ऑलराऊंडर. त्यांना सगळं माहिती आहे, कोणतं साहित्य प्रकार कुठे ठेवला आहे, कोणती लेखिका येऊन गेली, तिचं काय लिखाण आहे, पूर्ण काम ते पाहतात. त्यांच्या मदतीने हे सगळं पुढे-पुढे होत आहे. तर त्यांनी वाचक वर्ग वाढवला. खूप वाचक वर्ग साहित्यिक वाढवलेले आहेत. 2015 मध्ये त्यांनी राजाराम वाचनालयामध्ये एक 2 दिवसीय संमेलन घेतलं. हे कोणासाठी? युवकांसाठी. कारण ज्येष्ठ लोकं येतात, पण युवकांचं काय? जे मराठीमध्ये एम-ए करतात विद्यापीठातनं, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून युवकांसाठी त्यांनी कविता स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अनुभव कथन स्पर्धा, त्यांचे जे काही अनुभव असतील ते आपण ऐकावेत. अनुभव कथन स्पर्धा घेतले. त्यांना मंच दिला आणि त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पण केला. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि युवक एका मंचावर बोलावले आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचा डॉक्टर पंकज चांदे, विनायक देशपांडे जे कुलगुरू होते दोघेही, त्यांच्या हातून सत्कार केला. हा कार्यक्रम पूर्ण युवकांनी पाहिला, की अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतात. ज्येष्ठांचा सत्कार करायचा असतो. विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहतात. तर त्यांना पण खूप भूषण वाटलं, की खरंच साहित्य विहारचे कार्यक्रम उत्तम आहे. आपण त्या कार्यक्रमांना गेलो पाहिजे आणि ते पण आवर्जून उपस्थित राहतात. 2011ला केलेला महत्त्वाचा एक दिवंगत साहित्याचा संदर्भ कोश अक्षर तर्पण हा तो संदर्भ कोश आहे. याचं नाव आहे अक्षर तर्पण. सांगताना थोडंसं वाईट वाटतं, कारण दिवंगत साहित्यिकांचं आहे. पण कुठेतरी त्याची पण नोंद घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये भाऊजी दप्तरी म्हणजे 1956 पासून जे साहित्यिक होते, उत्तम लेखक होते, त्यांची नोंद याच्यामध्ये घेतल्या गेली. जवळ-जवळ 100 दिवंगत लेखकांची पूर्ण माहिती, म्हणजे कोणाला संशोधनासाठी आवश्यक असेल, तर ती पूर्ण माहिती या अ, अक्षर तर्पणमध्ये आहे. ही आशाताईंची आयडिया होती, की असं आपण करूया म्हणून. आणि याच्यासाठी त्यांना डॉक्टर मदन कुलकर्णी आणि डॉक्टर आरती कुलकर्णी यांनी खूप मदत केली. आणि आरतीताई तर म्हणत होत्या, दिवंगत साहित्यिकांना अक्षररूपाने केलेले जलदान तर्पण म्हणजे हे अक्षर तर्पण आहे. तर यासाठी अ, अनुदान मिळालं. शासनाचं आपल्याला अनुदान मिळालं आणि पुढच्या अंकामध्ये 140 दिवंगत लेखकांची माहिती दिल्या गेली आहे. तर खरं म्हणजे ही दुःखाची गोष्ट आहे. उलट दिवंगत व्हायला नको, साहित्यिक दीर्घ आयुष्य असले पाहिजे. कारण त्यांची समाजाला खूप गरज आहे, मदत आहे. 3ऱ्या आवृत्तीसाठी अजून मागणी करण्यात आलेली आहे. पण हे संशोधनाचं कार्य असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो आहे. पण नुसतं आमच्यासाठी संशोधनाचं कार्य नाही, तर जे संशोधक करतात, मराठीमध्ये जे पी-एच-डी करतात, त्यांना मिळालेले रेफरन्स, ज्यांना हवे असलेले रेफरन्स या पुस्तकातनं नक्कीच मिळतील. 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळातर्फे अनुदान मिळालेलं आहे यासाठी. 2016 मध्ये साहित्य संस्कृती मंडळाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांची एक यादी प्रसिद्ध केली. त्या यादीमध्ये साहित्य विहारचा विशेष उल्लेख केलेला आहे. ही आमच्यासाठी परत स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्याचे जे त्यांनी ज्या कोणी ते काढलेलं आहे, त्यांचे संपादक आहे विलास खोले. त्यांनी अशा त्यांना पत्र लिहिले आणि
हे त्याची प्रत पाठवली. त्यात लिहिलं आहे, मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना इतिहासकारांना आणि मराठी साहित्य संशोधक व समीक्षा करणाऱ्या समीक्षकांना हा ग्रंथ निश्चितच सहकार्य ठरू शकेल. आणि हे वाचल्यावर आशा त्यांना वाटलं, की हा एवढा मोठा ग्रंथ आपण काढला, जो प्रयत्न केला, त्याला खरोखर यश मिळालंय. नागपूर विद्यापीठातही त्या ग्रंथाला निश्चित संधी मिळेल. राज्यस्तरीय साहित्य संमेलन शासनाच्या अनुदानाने पण 2018 मध्ये घेतले गेले. याच्यामध्ये पण त्यांनी नवीन उपक्रम केलेला आहे. साहित्य संमेलन तर सगळीकडे होतातच, पण त्यात त्यांनी एक महत्त्वाचा भाग केला, तो म्हणजे असा, की ज्ञानयोगी पुरस्कार देणं सुरू केलं. ज्ञानयोगी हा एवढा मोठा इतका सुंदर शब्द अशा त्यांनी निवडला, ज्ञानयोगी पुरस्कार. तसंच घेणारे पण ज्ञानयोगी खरोखर त्यांना भेटले. तर यातल्या पहिल्या मानकरी 2018ला दिला गेलाय. पहिल्या मानकरी होत्या महाराष्ट्र संस्कृत विदुषी डॉक्टर लीना रस्तोगी. दुसरे होते नागपूर विद्यापीठाचे पहिले मराठीचे डिलीट डॉक्टर मदन कुलकर्णी. नागपुरातील महाकवी म्हणून प्रसिद्ध असणारे सुधाकर गायधनी. पौराणिक कादंबरी लेखिका डॉक्टर भारती सुदामे. आज भारती सुदामे मॅडम पण जॉईन झालेले आहेत. त्यांना पण आनंद होईल ऐकून. भारती सुदामे मॅडम. डॉक्टर प्रज्ञा आपटे या पाचव्या सन्मान, त्यांचा 5व्यांदा सन्मान करण्यात आला. नंतर डॉक्टर वि.स. जोग हे प्राचार्य होते, CP अँड बेरारचे आणि समीक्षक लेखक होते. त्यांना पण ज्ञानयोगी पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर म.रा. जोशी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभ्यासक आणि संशोधक, त्यांना देण्यात आला. आणि मागच्या वर्षीचा डॉक्टर पंकज चांदे, जे संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू होते, 3 टर्म म्हणजे 15 वर्ष ते कुलगुरू राहिले, त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले, ज्ञानयोगी या सन्मानाने. आता 9व यावर्षी ज्ञानयोगी कोण होतं याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. महाराष्ट्रात असा कार्यक्रम राबविणारी ही एकमेव संस्था आहे आणि हे 2015 पासून दिले जातात. राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार ही पण साहित्य विहारचं एक वैशिष्ट्य आहे. वाङ्मय पुरस्कार म्हणजे काय, तर एकंदर 14 प्रकारामध्ये, मग त्याच्यामध्ये कथासंग्रह, कविता संग्रह, बालवाङ्मय, संत साहित्य, नाटक, लेख संग्रह, संकीर्ण, प्रवास वर्णन, कादंबरी, गझल ह्या सगळ्यांचे संग्रह बोलावले जातात. म्हणजे प्रकाशित झालेले पुस्तकं, साहित्य विहारमध्ये 2-2 पुस्तकं बोलावली जातात आणि ते आता 300च्या वर जमतात. आणि प्रत्येक विषयासाठी एक परीक्षक नेमावा लागतो. परीक्षकही परीक्षण करून करून थकतात, पण उत्सुकतेने त्यांनाही नवीन वाचायला मिळतं, म्हणून खूप आनंदाने त्या करतात. या 14 प्रकाराला प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक गटात 3 पारितोषिकं, 1, 2, 3 आणि प्रोत्साहनपर एवढे पारितोषिकं दिल्या जातात. इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो, की गडचिरोलीपासून गोव्यापर्यंत, गडचिरोली ते गोवा इथपासून सगळ्या साहित्यिकांचे साहित्यिक आमच्याकडे जमायला लागतं. 31 जुलै त्याची शेवटची तारीख आहे. आता येणं सुरू झाल्यानं अशा त्यांचं घर पुस्तकांनी, ग्रंथांनी भरणं सुरू झालेलं आहे. तर ते देता देता आम्हाला पूर्ण दिवस लागतो. कारण कोणी मुंबई, पुणे, सावंतवाडी, अजून ठिकठिकाणाहून ठाणे, कुठून कुठून ज्यांना पुरस्कार मिळतात त्या येतात. बरं, ते एकटे येतात का? त्यांचे मित्र सोबत असतात, त्यांचे नातेवाईक सोबत असतात. त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूप भरगच्च होतो. सगळ्यांचे अगदी प्रफुल्लित आनंदी चेहरे असतात. मी मागच्या वर्षीचा याचा पुरस्कार प्राप्त होतो. आता माझी मिसेस याची पुरस्कार प्राप्त आहे. खूप जे मोठे सुद्धा छोटे होऊन जातात. खूप आनंद त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि सदस्य संख्या, आमचे जे साहित्य विहारचे सदस्य आहेत ते पण मन लावून काम करतात आणि अशा त्यांना वेळ झालेला चालत नाही. 10चा कार्यक्रम 10ला सुरू होतो, 5ला संपला पाहिजे. 4 म्हणजे 4ला चहा मिळाला पाहिजे. हे सगळं या मोठ्या कार्यक्रमामध्ये अगदी वेळेचं बंधन पाळून केला जातो. तर अशा प्रकारे सगळ्या छोट्या-मोठ्या लेखकांना पुरस्कार प्राप्त होतो. निव्वळ आनंदाचा क्षण त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांचा परिचय होतो. सगळे एकमेकांशी जोडले जातात. एवढं सगळं जरी असलं, एवढे चांगले साहित्यिक असले, तरी आशा त्यांचं म्हणणं आहे, की कार्यशाळा या झाल्याच पाहिजे. युवकांनी त्या उपस्थित राहून ऐकल्याच पाहिजे. म्हणून कार्यशाळांवर त्या खूप भर देतात. त्यांनी वृत्तबद्ध काव्यशाळा यासाठी शासनाकडे मागणी केली आणि त्याला त्याचं अनुदान मिळालं. कारण ते एऱ्या-गबाळ्याचं काम नाही आहे, वृत्तबद्ध कविता असल्या पाहिजे. म्हणून शासनाने अनुदान दिलं आणि त्यांनी वृत्तबद्ध काव्य कार्यशाळा पण दरवर्षी घेणं सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे अनेक कार्यशाळा त्या
सतत सतत घेत असतात, स्पर्धा सतत सतत घेत असतात आणि जे काय हवं बुद्धीला चालना, बुद्धीला अन्न पुरवठा असा त्यांच्याकडून सतत साहित्यकारांना होत असतो. नंतरचा काळ होता कोरोनाचा 19-20 आपण सगळेच हतबल झालो होतो. आम्ही डॉक्टर लोकं तर खूपच हतबल होतो त्या काळामध्ये. पण साहित्य विहारचं कार्य त्या काळात ते थांबलं नाही. त्यावेळी आमच्या सचिव होत्या अर्चनाताई अलोनी, डॉक्टर अर्चनाताई अलोनी. त्यांनी, आशाताईंनी, आम्ही सगळ्या सदस्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाची अगदी रेलचेल केली होती. आता तर महिन्यातनं एकदा कार्यक्रम होतो, तेव्हा 15 दिवसातनं एकदा व्हायचा आणि इतकी मजा की जे ज्येष्ठ नागरिक होते, वयस्कर लोक होते, ते पण टेक्नोसाव्वी झाले होते. ते पण त्यांच्या कविता ऑनलाईन पाठवायच्या, लिखाण ऑनलाईन पाठवायच्या, म्हणून दाखवायच्या. खूपच मजा होत होती. म्हणजे आम्हाला तो कोरोना काळ कसा गेला, उलट असं लक्षात आलं की त्या काळात नवीन कवी ज्यांना आपण कधी पाहिलं नाही आहे, नवीन लेखक तयार झालेले आहेत. त्यांना कारण बाकी काही करायचं नव्हतं, तर लोकांनी वाचन केलं आणि भरपूर लिखाण केलं. तर तो कोरोना काळ पण आमचा तसा खूपच चांगला गेला. नवीन नवीन साहित्यिकांची ओळख झाली, नवीन नवीन साहित्यिक तयार झाले. 2022 मध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन झालं. हे पण खूप मोठं, एक मोठा हॉल, कार्यालय, लग्नाचं कार्यालय घेऊनच करावं लागलं. 2 दिवसांचं होतं. सदानंद मोरे त्या कार्यक्रमाचे, माननीय सदानंद मोरे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलन केलं होतं. त्यामध्ये प्रसाद कुलकर्णी, काय मजा आली सगळ्यांना, सगळ्यांच्या कविता वाचता वाचता सगळे अगदी खुश होऊन जायचे, की असे कवी त्यावेळी बोलायला गेले होते, की अरे आपल्याला केव्हा अशी कविता करता येईल. असे सगळे नवोदितांच्या मनामध्ये असे विचार तयार व्हायला. अगदी गोव्यापासून कवी आले होते आणि आपल्याला माहिती आहे सुचित्राताई कातरकर अमेरिकेत असतात. योगायोग असा की त्या पण तिथे आल्या होत्या. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय आमचा हा कार्यक्रम होऊन गेला होता. खूपच सुंदर त्यावेळेचा कार्यक्रम झाला होता. 2023 मध्ये निवडक वैदर्भीय लेखिकेचं साहित्य, म्हणजे निवडक, हा तो ग्रंथ आहे, दिसतोय सगळ्यांना. निवडक वैदर्भीय लेखिकांचे साहित्य 1970 ते 2024 या काळामध्ये विदर्भात ज्या ज्या लेखिका झाल्या त्या सगळ्या लेखिकांची माहिती, त्यांनी काय लिखाण केलं आहे, कशा परिस्थितीत केलं आहे, सगळी माहिती याच्यामध्ये आहे. म्हणजे जो कोणी संशोधनाचं काम करत असेल, PhD करत असेल, त्यांनाही उपयोगी असा हा ग्रंथ तयार झालेला आहे. याच्यात गझलकार आहे, कवी आहे, कथा लेखिका आहेत आणि कादंबरी लेखिका आहे, सगळ्यांचा परिचय याच्यामध्ये दिलेला आहे. आणि निशिगंधा वाड यांनी ह्या त्या कार्यक्रमाला येणार होत्या. त्यांनी स्वतःचं बहुमत, त्यांनी आपल्या प्रेमाचे शब्द आम्हाला इथे पाठवले होते. तर तुम्ही हा ग्रंथ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, याचं जे मुखपृष्ठ आहे ना, ते आशा त्यांनी स्वतः निवडलंय. त्याच्यासाठी त्यांनी 8 दिवस पाहिले कोणते कोणते मुखपृष्ठ चांगले आहेत आणि इतकं सुंदर महिलेचं मुखपृष्ठ त्यांनी निवडून याला दिलेलं आहे. खूप सुंदर, हा पण ग्रंथ खूपच सुंदर झालेला आहे. ही ऐतिहासिक नोंद आहे खरं म्हणजे. तर अशा प्रकारे अनेक कार्य अशा त्यांनी आमच्याकडनं किंवा त्यांनी स्वतः मन लावून कष्ट करून करवून घेतलेले आहे. आता पुढचं, मोठ्यांचं तर सगळं सांगितलं. बालकांशिवाय काम होऊ शकणार नाही, कारण उद्याचे तेच नागरिक आहेत. म्हणून मागच्या वर्षी एक असा कार्यक्रम घेतला, बाल साहित्य संमेलन. तुम्हाला खोटं वाटेल, 300 बालक 2 दिवस सतत कार्यक्रमाला 10 ते 5 हजर होते. त्यांचे शिक्षक, त्यांचे आई वडील सगळेजण ऐकायला हजर होते. आम्हाला त्याच्यासाठी 50च्या वर परीक्षक शोधावे लागले आणि परीक्षण करावं लागलं. मुलांना म्हणायचं, अरे पाणी पिऊन घ्या, नको स्पर्धा होऊ द्या, चला जेवायची वेळ झाली, नाही स्पर्धा होऊ द्या. म्हणजे त्यांना पण एक उत्सुकता लागली होती की माझी कविता कधी ऐकवतो, माझं कथाकथन कधी करतो. फक्त कविता आणि कथेवर थांबलो नाही, तर त्यांना त्यांची पोवाड्याची स्पर्धा होती, त्यांची भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा होती. 7-7, 8-8 मुले एकत्र येऊन सुंदर भुलाबाईचे गाणे म्हटलं, सगळं मांडून, भुलाबाई वगैरे मांडून त्याची स्पर्धा होती. आणि काव्यवाचन वगैरे तो होता. स्वामीस्फूर्त भाषण स्पर्धा होती. मुलं इतके छान बोलत होते, त्यांच्या आवडीचे विषय चिठ्ठी उचलून. अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्यावेळी घेतल्या. CPI आणि पेरारमध्ये आमच्या सदस्य आहेत वंदना ते देशपांडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप छान झाला. भरपूर बक्षिसांची चंगळ होती, त्याच्यामुळे मुलं पण खुश झाले आणि आता विचारतात की पुढचं बाल साहित्य संमेलन कधी आहे. त्या साहित्य संमेलनामध्ये मुलांनी ज्या कविता लिहिल्या, जे कथाकथन केलं, ते सगळं आम्ही जमवलं. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचं आणि पुढचा दिवाळी अंक त्यांच्या फोटोसह, त्यांच्या प्राचार्यांच्या नावासह, शाळेच्या नावासह उत्तम दिवाळी अंक काढला. मुलांना पण वाटलं की बापरे, दिवाळी अंकामध्ये माझी कविता, माझा फोटो, माझ्या सरांचा फोटो. सगळेजण एकदम आनंदी झाले आणि आता आम्हाला खात्री पटली की हे मुलं
साहित्य विहारला विसरणार नाही, उलट छान उत्तम साहित्य करण्याचा प्रयत्न करतील. तर अशा प्रकारे तो अगदी यशस्वी झालेला ऐतिहासिक ते साहित्य संमेलन होतं. नंतर यावर्षी 2026 मध्ये आम्ही सदस्य मेळावा घेतला. कारण आता बरेच तुम्ही पाहिले दिवंगत लेखकांचं किती नावं आलेले आहेत. सगळेजण 75च्या वर गेलेले, बरेच जण 75च्या वर गेलेले आहेत, 80च्या जवळपास आलेले आहेत. तर आमची अशी इच्छा होती की आम्ही त्यांना भेटलो नाही, पाहिलं नाही. तर अशातही आपण असं करूया की सदस्य मेळावा घेऊ, त्यांना पण बोलवू आणि नवीन पण सदस्य. ते इतके आनंदाने आले, कोणी काठी घेऊन, कोणी वॉकर घेऊन, कोणी हात धरून, कोणी तर मिलिटरीमध्ये मोठे अधिकारी होते, ते पण आले की अरे बरेच दिवसात मी काही स्टेजवर गेलो नाही आहे. आणि अशा सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांचा त्यांना त्यांच्या गळ्यात माळ घालून, त्यांना तुळशीचं झाड देऊन, ग्रंथ देऊन, शाल पांघरून त्यांचा सत्कार केला. अगदी पाहण्यासारखा तो सोहळा होता. सगळ्यांना गदगदून येतो. तुम्हाला माहिती आहे की ज्येष्ठांची घरात परिस्थिती कशी असते. आणि त्यावेळी त्यांना एवढा मोठा तो सन्मान वाटला की माळ काढायला तयार नाहीत. माळ आणि लाल उपरण होतं ते काढायला तयार नाही, दिवसभर तसंच राहू दिलं. तर छोट्या मुलांसारखं त्यांनी पण आनंद घेतला. आणि त्यांचा सत्कार करणारे आमचे सर्वसाधारण सदस्य, नवीन सदस्य, की त्यांना दोघांना स्टेजवर जवळ येऊ द्यावं, एकमेकांचा सत्कार होऊ द्यावा, एकमेकांशी बोलू द्यावं. अशा प्रकारे तो अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. दिवसभर तो कार्यक्रम झाला. याच्यामध्ये स्वरचित काव्य स्पर्धा, काय अजून एक पात्री प्रयोग, वृत्तबद्ध कविता, नृत्य वगैरे पण ठेवलं होतं. आणि लावणी ही पण कवितेचा एक प्रकार आहे. ते पण खूप सुंदर प्रकारे काही जणांनी गायल्या. असं पूर्ण सगळं स्वातंत्र्य त्या ह्याच्यामध्ये दिलं होतं आणि तो दिवसभर खूप सुंदर कार्यक्रम झाला. जवळ-जवळ 300 पैकी 280 म्हणजे 250च्या वर सदस्य तिथे उपस्थित झाले होते. आमची सगळ्यांची भेट झाली. खरं म्हणजे हा आनंद मेळावाच होता एक प्रकारचा. आता विचारलं जातं की तो पण कार्यक्रम कधी आहे? सगळ्यांनी फोटो मागितले, माझा फोटो पाठवा, माझा फोटो पाठवा. म्हणजे मोठे जे होते ते छोटे होत होते आणि छोटे जे होते ते स्वतःला प्रौढ समजत होते. अशा प्रकारचा उत्तम साहित्यिकांचा तोही कार्यक्रम झाला. तर अशा प्रकारे त्यांचा मुख्य एकच उद्देश की सगळे साहित्यिक विचारांनी एकत्र जोडा आणि काहीतरी मोठं कार्य करा. विचारांची देवाणघेवाण करा आणि तो या सगळ्या स्तुत्य उपक्रमातनं तो मुख्य उद्देश नक्कीच साध्य होतो. त्यांचा उद्देश सफल करावा हाच आमचाही उद्देश असतो. साहित्य विहारला बहर अजून वाढवावा, त्याला खतपाणी मिळावं. आपल्याला खूप काम करायचं आहे बरं माधुरी, असं ते नेहमी म्हणतात. आणि त्यांच्या प्रयत्नाने साहित्य विहार राज्यव्यापी संस्था झालेली आहे. हे सांगताना मला पण खूप स्वाभिमान वाटतो की आशाताईंबरोबर राहून हे सगळं ऐकायला मिळत आहे. फक्त आता देवाला एकच मागणी आहे, निरामय निरोगी जीवन लाभो तुझला सदैव रमणी. आशाताईंसाठी निरामय निरोगी जीवन लाभो तुझला सदैव रमणी, दीर्घायुष्याची कामना करते अभिष्ट चिंतन आजच्या दिनी. आशाताईंसाठी सगळ्यांतर्फे मी अभिष्ट चिंतन करते की त्यांना निरामय आणि असंच लिहित करणाऱ्यांसाठी आशाताईंचं मार्गदर्शन लाभावं हीच शुभेच्छा आहे. आशाताईंना मी प्रणाम करते. आणि मुख्य म्हणजे ऋताताई, तुम्ही हा जो उपक्रम केला अतिशय स्तुत्य आहे. साहित्य दीपिका समाजाला दीपकाप्रमाणे उजळून टाकणाऱ्या साहित्यिकांचा व्यक्तिमत्वाचा तुम्ही परिचय करून देतात. हे कार्य हाती घेतले, तुम्हाला खूप खूप यश याच्यामध्ये मिळो अशी देवाला प्रार्थना आहे. माननीय आशाताईंची पण खास आठवण ठेवून तुम्ही त्यांना अगत्याने इथे बोलावलं, नाही तर कळलंही नसतं ना. कारण आम्ही काही टेक्नोसावी नाही आहे, कोणी मोबाईल किंवा असं फार काही पाहत नाही, पण तुम्ही खास आवर्जून त्यांना बोलावलं. हा किती मोठा सन्मान आहे त्यांचा. म्हणजे प्रत्यक्ष बोलवण्यापेक्षा ऑनलाईन तुम्ही त्यांना बोलावलं, सगळ्यांची त्यांची भेट झाली, हा त्यांना सन्मान दिला. आणि खरं सांगू का, ही परिचय करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली किंवा मला अशा त्यांनी दिली. खरोखरच एखाद्या सरस्वतीची पूजा करावी किंवा उपासना करावी असं मला आज वाटून राहिलं आहे. आणि ती संधी दिल्याबद्दल मी आपली आणि आशाताईंची ऋणी आहे. असाच आपण आपसात लोभ ठेवूया, लोभ असावा. आशाताईंना पण तुमच्याशी बोलायचं आहे. आशाताईंचं म्हणणं असं असतं, नको माणसांचे थवे सोबतीला. मला खूप लोक नको आहे मंत्र्यांसारखे मागे मागे येणारे. नको माणसांचे थवे सोबतीला, मला फक्त मला फक्त माझे हवे सोबतीला. आणि आपण सगळ्या त्यांच्या हात. आता त्यांचं पण मार्गदर्शन आपण थोडं ऐकून घेऊया. मी त्यांना विनंती करते की माझ्यापेक्षा त्यांना ऐकायला सगळे उत्सुक आहेत, तर त्यांनी पण त्यांचं आपलं मार्गदर्शन करावं. आशाताई, हां, तुम्ही बोलू शकता आता. सगळ्या उपस्थितांना माझ्यातर्फे नमस्कार. मी फक्त 2 मिनिटं बोलते.
की शैक्षणिक क्षेत्र आणि साहित्यिक क्षेत्र, साहित्य संस्था या दोन याचं माझं कार्य माधुरीने उलगडून दाखवलंय. माझा विश्वास आहे की शिक्षणाने माणूस घडतो, साहित्याने समाज घडतो. आणि हे दोन ध्येय स्वतःच्या उराशी ठेवून मी दोन्ही क्षेत्रांमध्ये मला जेवढं शक्य झालं तेवढं कार्य मी केलं. साहित्य क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात तर आपल्याला पगार असतो, त्याच्यामुळे आपल्याला इतरांच्या मदतीची गरज राहत नाही. पण साहित्य क्षेत्रामध्ये काहीही कोणाचीच मदत नसते. पण मी भाग्यवान ठरली की मला सगळ्या कार्यक्रमांसाठी समाजाने संपूर्ण सहकार्य केलं. जे जे उपक्रम हाती घेतले ते यशस्वीच झाले. स्त्री उकल स्त्री मनाची हा वैदर्भीय कथा लेखिकांचा कथा विशेषांक काढला. 63 कथा त्या ठिकाणी आल्या होत्या, त्यातल्या 23 मी निवडल्या आणि त्यांचा विशेषांक काढला. तोही खर्च मला इतरांकडनं अगदी सहज मिळाला. दिवाळी अंकांना जाहिराती यायच्या, मला कधीच पैसा स्वतः उभा करावा लागला नाही. हे एक माझं भाग्य म्हणा किंवा माझ्या साहित्याचं भाग्य की कुठेही सायंटिफिक मध्ये कार्यक्रम केले 70 हजार खर्च यायचा, पण तो सगळ्या देणगी रूपाने मला प्राप्त व्हायचा. असं कधीच झालं नाही की मला चिंता करावी लागली की आता कसं करायचं, असं कधीही झालं नाही. तर मी समाजाची आभारी आहे की समाजाने माझ्या कार्याला उत्तम प्रतिसाद दिलाय, समाजाला पटलाय. शाळांमध्ये तर माझं कार्य पटलंच होतं, त्याच्यामुळे शाळांमध्ये मी खूप सन्मानाने आणि अतिशय प्रेमाने कार्य केलंय, म्हणून ते सगळं स्वीकारलं गेलं. तसंच मी साहित्य विहारमध्ये करते, मी स्वतःला झोकून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला जेवढी शक्ती आहे तेवढं मी करते. नवीन नवीन संकल्पना माझ्या कार्यकारिणी आणि सदस्याच्या मदतीने साकार होतात याचं मला समाधान आहे. ऋता आठवणीने मला बोलवते आणि माझे विचार सगळ्यांसमोर मांडण्याची मला एक संधी ती देते, पण ती मला मुलीसारखी आहे म्हणून मी तिला धन्यवाद देते. तिचं कार्य असंच आमच्या सारख्यांसाठी सातत्याने चालत राहो आणि आम्हाला पुढे नेण्या म्हणण्यापेक्षा आमच्या सोबत तिचाही प्रवास वाढत राहो असा शुभेच्छा देते. सगळ्यांना परत धन्यवाद देते आणि थांबते. खूप छान. नमस्कार, माधुरीताई आणि आशाताई. माधुरीताई, तुम्ही चालत्या बोलत्या विद्यापीठाची जसं पहिल्यांदा सांगितलं तशी खूप छान ओळख करून दिली. तसेच साक्षात लक्ष्मी सरस्वतीची ओळख तुम्ही हो. खूप छान करून दिली. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी लढणाऱ्या आशाताई, तसेच साहित्यिकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, साहित्य विहार संस्थेचे वटवृक्षात झालेले रूपांतर आणि ते तुम्ही सगळं खूप छान चांगल्या रीतीने समजावून सांगितलं. खूप छान. उद्या आम्ही वाट बघतोय आता. धन्यवाद. मला वाटतं मी जे सांगितलं त्यापेक्षा आशा ते खूप जास्ती पुढे आहेत. सगळं सांगता येत नाही, येत नाही. आयुष्यभर काम केलंय ते पण जे सांगणं काय शक्य नाहीये. जे काय अनुभव सांगण्यासारखे होते ते सांगितले. ऋताताई, जमलं मनासारखं वटवृक्ष? ताई, काय बोलू, खूपच सुंदर शब्द, च्या पलीकडे आपलं मनोगत होतं. अप्रतिम सुंदर निशब्द केलं आपण या कल्पवृक्षाची. पुन्हा एकदा आम्हाला या कल्पवृक्षाचा आपण परिचय करून दिला. कुठल्या शब्दात आभार मानायचे, शब्दच नसतात आमच्याकडे. नाही, असं म्हणतात की आभार मानू नये कारण त्यांनी भार होतो. ऋण मानू नये कारण त्यांनी त्याच्यामध्ये ऋण असतं है ना. त्याच्यामुळे आपण एकमेकांशी मैत्री स्नेहानेच राहू, हे जास्ती महत्वाचं आहे. खूप सुंदर. आणि जी आपण तयारी केली होती गेल्या काही दिवसांपासून आशाताईंवर आपण बोलणार होतो, ती तयारी आज सगळ्यांपर्यंत पोहोचली, सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली. आणि खूप इच्छा होती या सरस्वतीचा, या लक्ष्मी मातेचा या पद्धतीनं सन्मान करावा. आज आदरणीय आशाताई बगे होत्या, ते पण आहेत. हो. भारतीताई सुदामे आहेत, सुरुचीताई आहेत, बरीच म्हणजे सुरेशदादा अकोटकर आहेत, बरेच साहित्यिक होते. मला कृपा करून आपण जर खिडकी उघडली तर आणखीन परिचय होईल. होईल. तर आपण बोलू शकता त्याच्याबद्दल. उषाताई आहेत, आमची सचिव मंदा खंडारे आहे, सुरुचीताई पण आहेत, त्यांना नेहमी भेटणाऱ्या. आशाताईबद्दल मला सांगायचंय, बोलू ना? बोला हो, बोला ताई प्लीज. हक्काने छान बोलू शकता.
हो, माधुरीताईंनी इतकं सुंदर ओघवती वाणी आहेच त्यांची आणि नेहमी त्या खूप सुंदर सांगतात आणि आज अगदी चित्र डोळ्यासमोर उभं केलं. आणि आशाताईंना च्यामुळे मी साहित्याची पहिली पायरी जी चढले ती साहित्य विहारचीच. त्यांचं बोट धरूनच मी समोर आले आहे. आणि त्यामुळे मी इतकी ऋणात आहे त्यांच्या आणि अजूनही त्यांना माझी आठवण येत राहते कार्यक्रम असले की सुरुची तू हवी आहे बरं. इतकं हक्कानी, इतकं प्रेमाने सांगणारी इतकी अशी व्यक्ती आपल्याला आहे, आपल्या डोक्यावर आहे, तिचा आहे. हात आहे. हे आमचं भाग्य आहे. खरोखर. खरंच खूप कार्यक्रम छान असतात आणि काय आहे ना, की सगळे मोठे जे कवी एस्टॅब्लिश्ड आहे त्यांना तुम्ही स्टेज देता. पण जे नवोदित आहे त्यांच्यासाठी कुठेच राहत नाहीत. फक्त म्हणजे इव्हन साहित्य विहार असतं. नागपुरातही साहित्य विहारच अशी संस्था आहे ज्या ठिकाणी तुम्ही नवोदित आहे, लहान मुलं असू देत, त्यांना स्टेज दिल्या जातात. आपण कितपत आहे हे कळतं. एकदा तर जाऊन पाहिलं पाहिजे ना स्टेजवर. एकदा बघू तर आपण कसं आहोत आणि मग कळतं, मग सुधारणा होतात. तर खूप खूप धन्यवाद आशाताई तुम्हाला आणि माधुरीताई आणि ऋताताईंना की अशी छान छान व्यक्ती. आता प्रतिभाताईंना आणलं होतं तुम्ही, बापरे, मी तर इतकी भारावून गेले आणि आता आशाताईंना आणले. खूप खूप धन्यवाद ऋताताई. थँक्यू. भारतीताई सुदामे पण बोलू शकतील. त्या पण फास्ट फ्रेंड आहेत आशाताईंच्या. आशाताईंची मी मैत्रीण म्हणण्यापेक्षा मी त्यांची काहीतरी वेगळी आहे. खूप उशिरा ओळख झाली माझी आशाताईंची. म्हणजे नागपुरात होतो, एकमेकींना ओळखत होतो, एकमेकींबरोबर राहत होतो, भेटत होतो कुठल्या कुठल्या कार्यक्रमात. त्या भेटल्या की मी आपले त्यांना नमस्कार करायची. त्या अगं कुठे रस्त्यात नमस्कार करते वगैरे असं पण म्हणायच्या. पण मला कायमच आशाताई पांडे, आशाताई बगे आणि आशाताई सावदेकर या हो. तिघीही खूप मोठ्या ठिकाणी वाटल्या आहेत कायमच. आणि मला वाईट वाटतं की मी जरा जास्तच मोठी आहे, नाही तर त्यांची विद्यार्थिनी असते तर बरं झालं असतं. पण आता काय जे आहे ते आहे. खूप उशिराने त्यांच्या संपर्कात आले, पण मी त्यांच्या खूप खरंच जवळची आहे. मैत्री पेक्षा वेगळं नातं आहे काहीतरी. त्याला मैत्री नाही म्हणतायत, पण काहीतरी आहे. तेरा मुझसे है पहिले का नाता कोई, असं आहे ते. कुठलं तरी ऋणानुबंध मागच्या जन्मीचे. ते या जन्मी जुळले. या जन्मी आहेत, पुढे येते राहतील. आता ते कंटिन्यू होतात. आता यावेळेला उशिरा ओळखीचे झाले, पुढच्या जन्मी आणखी लवकर ओळखू आपण एकमेकींना. छान झाला आणि कार्यक्रम. तुम्ही म्हणजे माधुरीताई खूप छान बोललात. माहिती पण अत्यंत उत्तम. हो. तुमच्या सगळ्यांच्या ऐकून ऐकून आता तयार होतोय आम्ही. नाही नाही, असं नाही. ज्येष्ठ लोकांचं ऐकून ऐकून. आमचं वेगळं बोलणं. एक पिढीच वेगळी होती आमची थोडीशी. हो. त्यामुळे ते जरा थोडं सांगता नाही येत असं. पण आता खूप छान तुम्हाला व्यक्त होता येतं आमच्यापेक्षा. आम्ही घाबरत 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 व्यक्त थोडं. उद्या पण आता त्यांच्या साहित्याबद्दल हा, ऐकायचंच आहे. साहित्याबद्दल सांगणार आहेत. साहित्याबद्दल एक छान होईल आणि कार्यक्रम उद्या. थँक्यू बोला ताई. ताई. धन्यवाद. त्या ताईंना बोलायचंय. बोला ताई. हा, मी बोलते. साहित्य विहारमध्ये प्रथम मला आशाताईंनीच आणलं 1977 मध्ये, 2077 सॉरी. आणि माझ्या हातामध्ये मॅगझिन दिलं आणि म्हणाले की या पुढच्या मॅगझिन मध्ये तुमची कविता आली पाहिजे सरला ताई. मी म्हटलं मी लहानपणी शाळेत वगैरे प्रयोग केले आहेत, पण आता एवढ्या वर्ष गेले मुलं हे ते नातू सगळं, याच्यानंतर मी कधी लेखणी हातात धरलेली नाहीये साहित्याबद्दल. शाळेत मला पुस्तक मिळालं होतं, नाना देशातील नाना लोक म्हणून, असं लिहिल्याबद्दल आमच्या मॅगझिन मध्ये दिलं होतं लेख. तर त्यानंतर आशाताईंनी मला प्रथम 2017 मध्ये घेतलं आणि मला लिहायला सांगितलं आणि लगेच याच्यामध्ये मॅगझिन मध्ये दुसऱ्या महिन्याच्या माझं कविता छापून नाही टाकली. मला आश्चर्य वाटलं, आपल्याला एवढं काही लिहिता येतं, तेव्हा विश्वासच नव्हता बसत. पण ते आशाताईंना आवडलं, त्यांनी लिहिलं आणि मला त्यांनी पुढे आणलं. आणि त्यांचे ऋणानुबंध आमचे या जन्मापासूनच सुरू झाले आहे आणि ते सतत राहतील कायम. अनेक वर्ष, अनेक आयुष्य. त्याबद्दल
तर त्यांना मी धन्यवाद देते. आणि त्या मला दरवेळेस आम्ही बोलतो फोनवर आणि मला प्रोत्साहन देतात, लिहा, हे करा, ते करा. आणि मी लिहिण्याचा प्रयत्न करते. मी म्हणजे शिकाऊ आहे. तुम्ही सर्व लोक सगळे मोठे लोक आहेत. मी आता नवीनच आहे त्या क्षेत्रामध्ये. तशी मी पॉलिटिकल सायन्सची विद्यार्थिनी आहे, MA इन पॉलिटिकल सायन्स आणि BA. आणि मी नोकरी केली 2 वर्ष सेंट जोसेफ हायस्कूल अमरावती. त्यानंतर पोलीस खातं असल्यामुळे मग ते फायरिंग वगैरे हे ते होत राहायचे, तर मग मी मुलांकडे लक्ष दे, पाहुणे वगैरे, त्यामुळे ते नोकरी सोडली. माझी मोठी बहीण छान नोकरी केली, आयुष्यभर केली आणि ती रिटायर झाली हेडमिस्ट्रेस म्हणून. त्यामुळे मी आशाताईंना माझी मोठी बहीण असल्यासारखं मानते. तर छान लिहिता, जे लिहिता ते छान लिहिता. आणि त्या आशाताई म्हणतील ते खरं. मला म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे सर्व पूर्ण सगळ्यांवर. आणि मी बघत असते सगळे तुमचे कार्यक्रम, वाचते. झाडे साहेब पण मला सांगतात कविता पाठवा. मंदाताई खंडारे बोलतात माझ्याशी, त्या पण सांगतात कविता पाठवा. मी पाठवते आणि लिहिण्याचा प्रयत्न करते. कंटिन्युअस चालू आहे माझं काम. नाही, छान लिहिता तुम्ही. थँक्यू. ग्रुपवर पण तुमच्या कविता असतात, छान असतात. चांगलं आहे. तुम्ही म्हणजे धन्यवाद तुम्हाला की तुम्ही ऍक्सेप्ट करता माझं. अशा ते दोघही जण आहेत. हो. तुम्हाला भेटायला दोघही जण आहेत. होय. अच्छा अच्छा. हो. कारण मी येऊ शकत नाही, माझी खूप इच्छा असते, पण काय लांब पडतं आणि कोणीच त्यावेळेस जाणार नसतं. आणि ज्यावेळेस जाणार असतं त्यावेळेस तुमच्याकडे कार्यक्रम नसतात. माझा मुलगा नेहमी येतो नागपूरला, तो मधून मधून चालू असतं त्याचं, पण त्यावेळेस कार्यक्रम नसतात. आणि ठीक आहे. ठीक आहे. दोघांचे स्वागत. हो ताई, ममताताई, पण उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला 3:50 उद्या देशपांडे ताई येतात आहेत. हो हो. वंदनाताई देशपांडे आशाताईंवर संवाद साधणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की आपण आवर्जून यावं. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. उद्या आपण पुन्हा भेटूया याच वेळेला. जय श्रीराम. नमस्ते. जय श्रीराम. खूप छान वाटलं. खूप छान बोललात ताई आपण, खूप छान.